हिंदी जो दाखवते ना हिंदी आली ना तर त्याला हे बघायला माझा अक्षर कसं काय करू. हा जो प्रकार शाळेत बंद झालाय तो आपण हां हां हिंदीचं दाखवतो. वेगवेगळे उपक्रम आज आपल्या विद्यालयामध्ये पारितोषिक वितरण आणि विज्ञान दिवस होऊन गेलेला आहे, परंतु विज्ञान प्रदर्शन हे त्या ठिकाणी उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रेरणा उभाळे या त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. विद्यालयातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय सुरेश चिटणीस, तसेच आपल्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या सचिव माननीय शिल्पा चिटणीस या सर्वांचं स्वागत करून आजच्या कार्यक्रमाचं आपण सुरुवात करत आहोत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात कालच डॉक्टर प्रेरणा उभाळे त्या मॅडमनी ज्या काय कविता पाठवून दिलेल्या होत्या, या कविता गायनाने या कार्यक्रमाची सुरुवात
श्री माहुलकरांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. कधी रागाने कधी अनुरागाने कधी द्वेषाने कधी मायेने हळूवार प्रेमाने मन ओतून जाते मन ओतून जाते श्रीनाथने त्यांना दिलेली साथ. श्रीनाथ त्या ठिकाणी आता संगीतातली दुसरी परीक्षा या एप्रिलमध्ये उत्तीर्ण होतोय. त्यांनी सुद्धा संगीताचे चांगले धडे आपल्या शाळेची परंपरा हा दाखवत आहे. बरेचशा संगीताच्या कार्यक्रमामध्ये पण तो असतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय मी त्या ठिकाणी करून देण्यासाठी उभा आहे. प्रास्ताविकामध्ये सांगायचं झालं तर 1993 पासून या मॅडमला आपल्या शाळेविषयी थोडीफार माहिती सांगतो. 93 साली ही शाळा ओपन झालेली आहे. या शाळेमध्ये येणारे प्रत्येक विद्यार्थी हा गोरगरिबाच्या घरातील आहे. कोणी इथं श्रीमंताच्या घरातील नाही.
त्याच पद्धतीने इथून जाणे येण्यासाठी मुलींना तर बिलकुल शाळेची सोय नव्हती. 5 किलोमीटर 6 किलोमीटर जावं लागत होतं. जर शाळेची सोय झाल्यामुळं तिथं मुलींची संख्या शिक्षणाची आणि नोकरीचं प्रमाणसुद्धा चांगल्या पद्धतीने राहिलेलं आहे. शाळेच्या बाबतीत सांगायचं झालं तर शाळा साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रामध्ये नाव उज्ज्वल केलेलं आहे. विभागामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. मुलांचा जिल्हा स्तरावर त्या ठिकाणी कबड्डीचा संघ आलेला होता. कलेच्या संदर्भात झालं तर आपले जवळजवळ 16-17 नाटकं ही बालकुमार साहित्य संमेलनामध्ये राज्य नाट्य स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी गेलेली होती. दरवर्षी या ठिकाणी बालकुमार साहित्य संमेलन हे त्या ठिकाणी भरतं आणि त्याचं जे एक हस्तलिखित आहे ते इथं समोर तुमच्या टेबलवर ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीने या विद्यालयामध्ये कला क्षेत्रामध्ये, चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एलिमेंटरी इंटरमिजिएटचा निकाल हा चांगल्या पद्धतीने लागतो. A ग्रेड, B ग्रेडमध्ये सुद्धा विद्यार्थी चांगले बऱ्यापैकी लागलेले आहेत. खरं सांगायचं तर शाळेत कला शिक्षक नसताना सुद्धा ही गोष्ट त्या ठिकाणी जतन करून ठेवलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रात जर बघितलं तर निकालाची उज्ज्वल परंपरा थोडं बोर्डवरच त्या ठिकाणी दिसून येते की 100% निकाल हा बऱ्याच वेळा लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता त्या ठिकाणी चांगली आहे. तर शाळेविषयी सांगितल्यानंतर आता मी आपल्या प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांचा परिचय करून देतो. त्यांचं नाव आहे प्रेरणा विलास उभाळे. त्यांचा जन्म त्या ठिकाणी 8 मे 1984 चिंचवड. त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी MA नेट, MPhil, PhD हिंदी आणि इंग्रजी त्या पद्धतीने रामचरित्र मानस याचा डिप्लोमा झालेला आहे. दुसरी गोष्ट त्या आता सध्या सहाय्यक प्राध्यापिका, हिंदी विभाग प्रमुख, मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पुणे या ठिकाणी आहे. त्यांना अध्यापनाचा हा 17 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या कविता मन ओथंबून जाते, तुटून बढती जाते एक हिंदी कविता संग्रह प्रकाशित आहे. भाषांतरित पुस्तकं सुद्धा त्यांची 3 पुस्तकं भाषांतरित झालेली आहेत. त्यांचे संपादकीय पुस्तकं काव्य कस्तुरी, त्याच्यानंतर तब जाकर मुझे छाव मिली, संवाद के रास्ते से गुजरते हुए इत्यादी त्या ठिकाणी त्यांचं पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. सहलेखक आणि उपसंपादक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आई प्रातिनिधिक काव्यखंड याच्या सहलेखिका आहेत. काव्य कस्तुरी याच्या उपसंपादक आहेत. साहित्यिक क्षेत्रातील कार्य त्यांच्या विजय स्मृती आंतरराष्ट्रीय अणुसंसाधन याचे अनुवादन केलेले आहे. शब्दसृष्टी नामक आंतरराष्ट्रीय पत्रिकेमध्ये संवाद मंडळ, त्याच पद्धतीने विविध साहित्य शैक्षणिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. याच्यामध्ये नवोदित कवी, नवोदित लोककवी, युवा साहित्यकार, आदर्श शिक्षक आणि हिंदी सेवा इत्यादी त्यांचे त्या ठिकाणी पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत. नारी गौरव सन्मान, पुष्परत्न काव्य गौरव, त्याच्यानंतर एक्सलंट इन एज्युकेशन अवॉर्ड हा BMS महिला महाविद्यालय बेंगलोर या ठिकाणी मिळालेला आहे. तर अशा या त्या ठिकाणी असणाऱ्या प्रमुख पाहुण्या यांचा सत्कार आपल्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या सचिव शिल्पा चिटणीस यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर या इकडं.
आवाज काय कला आधुनिक पद्धतीची घरटी आहेत या घरट्याचं उद्घाटन दीप प्रज्वलन करून करावं अशी मी विनंती करतो. मीना उबाळे यांच्या हस्ते होत आहे. यानंतर संस्थेच्या संचालिका सचिव चिटणीस मॅडम दीप प्रज्वलन करत आहेत. लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या दोघं हिंदी अजून दोघं या मी जे शिक्षक गुलाब पठाण सर यांचा सत्कार मी विनंती करतो. यानंतर हरिसर लोकमंगल प्राथमिक शाळा कुलवणी यांचा सत्कार सुद्धा प्रेरणा मॅडम कार्यक्रम करतात. यानंतर लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या शिक्षण संस्थेची नागेवाडी कृषी शाळा ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. कबड्डी असेल, वक्तृत्व असेल, नाटक असेल, संगीत असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये ही शाळा पुढे आहे. आणि त्याचं कारण असं आहे की या शाळेला जो एक आपण म्हणतो मातीचा स्पर्श, खेडेगावाचा स्पर्श, विद्यार्थ्यांच्यामध्ये नागेवाडी कुशीचे परंपरागत आलेले गुण, या सगळ्याचा याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे. आज आपल्या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी संपन्न होतात. आणि त्यासाठी आपण बोलवलेल्या ज्या आहेत या महाराष्ट्रामधल्या हिंदीमधील प्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर प्रेरणा उबाळे यांना आपण बोलवलेलं आहे. मग त्यांना का बोलवलं तर त्याचं 2-3 कारण आहेत. एक म्हणजे विद्यापीठामध्ये हिंदी विभाग असतो, पण पुण्यामध्ये जे मॉडर्न कॉलेज आहे किंवा त्यांची संस्था आहे त्यांचा स्वतंत्र हिंदी विभाग आहे. म्हणजे तुम्ही जसं आता इथं 10वी गेल्यानंतर 11वी 12वीला कॉलेजला जाता का नाही, मग कॉमर्स कॉलेज असेल, सायन्स कॉलेज असेल, शिवाजी कॉलेज असेल, LBS असेल, तसं 10वी नंतर पुण्यामध्ये हिंदीमध्ये करिअर करण्यासाठी मॉडर्न कॉलेजला विद्यार्थी महाराष्ट्रात येतात. आणि त्या कॉलेजच्या हिंदी विभागाचे प्रमुख कोण आहेत? डॉक्टर प्रेरणा उबाळे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्हाला विशेषतः मुला मुलींना 10वी नंतर आपल्याला माहित नसतं. आपल्याला काय वाटतं की हिंदीमध्ये असं काय आहे का नाही ही आपल्याला कल्पना नसते. त्यांनी वसंत आबाजी डहाके म्हणून जे कवी आहेत, प्रसिद्ध कवी आहेत, जे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत, त्यांच्या मराठी कवितांचा हिंदीमध्ये अनुवाद केला. अनुवाद म्हणजे असं नसतं आणि म्हटलं की तिकडं आवरून लिहायचं असं काही नसतं. त्याचा अर्थ यावा लागतो त्यात.
आणि त्यांना त्याच्यामुळं साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. याचा अर्थ प्रेरणा उबाळे हे आता हळूहळू महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये हिंदी विभागामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ दामोदर खडसे म्हणून आपण जर गुगलवर जाऊन बघितलं तर आपल्या लक्षात येईल की देशामधलं एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, की देशामधल्या हिंदी अभ्यास कसा असावा, हिंदीला कुठे कुठे संधी आहे, असे असणारे प्रमुख त्यांनी प्रेरणा उबाळ्यांच्यासाठी त्यांच्या कॉलेजला 1000 हिंदीची पुस्तकं भेट दिली. लवटे म्हणून नाही, ज्यांना हिंदीचा पुरस्कार मिळाला 2 लाख रुपयाचा, ते विशेषतः त्यांचं कौतुक करत असतात. आपण त्यांना का बोलवलं तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला हळूहळू प्रत्येकाला, विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला स्वतःच्या हिमतीवर आयुष्यात आपल्याला करिअर करायचं आहे. तुम्हाला मी काय काय सांगतो मुलींना, नोकरी लागल्याशिवाय काय करायचं नाही, लग्न करायचं सांगतो का नाही. किंवा तुम्हाला काय सांगतो मुला मुलींना की तुम्ही पुण्याकडे सरका म्हणजे काय, पुण्यात जावा, किती कष्ट घ्या, अगदी वेळ प्रसंग पडली तर परदेशात बघतो आपण मॅकडोनल्ड असेल किंवा तुमचे डॉमिनोज असेल, वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये इथली गेलेली मुलं श्रीमंताची गाडी असलेली तिथं काय करतात, हॉटेलमध्ये काम करतात, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात, आपलं शिक्षण पुढे नेतात. कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करायला कमीपणा बाळगायचं काही कारण नाही. पण तुम्ही एकदा पुण्याकडे सरकलात की तुम्ही मोठे व्हाल. आपण बघतो आज पुण्यामध्ये आपली मुलं किती पुढे गेलेली आहेत. अगदी अमेरिकेत आपली मुलं मुली गेलेली आहेत या शाळेतली. पण ती कशी गेली, ती काय श्रीमंत होती, त्याच्याकडे काय पैसे होते, कोणी सांगणार होतं नाही, पण त्यांना शाळेमध्ये शिक्षकांनी सहकार्य केलं, इथं आलेल्या वक्त्यांनी त्यांना समजावून सांगितलं आणि ते पुढे गेले. जसं सावंत मुलगा, काय नाव होतं सावंत, प्रतीक सावंत, त्यांनी काय सांगितलं, प्रतीक सावंत सांगत होता की मी 8वीत होतो आणि डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकरांना चिटणीस घेऊन आले आणि डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकरांनी आम्हाला विचारलं कशी दिसते आणि त्याचं विश्लेषण केलं. तर तो म्हटलं माझं आयुष्य बदलून गेलं, मला कळलं सायन्स काय आहे, सायन्स काय अभ्यासापुरतं मर्यादित नाही, सायन्स मध्ये तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत आणि ते त्याला पडायला सुरुवात झाली. ते पडणाऱ्या प्रश्नामुळं त्यांनी एवढे कष्ट घेतले की तो आता अमेरिकेत आहे. तो नुसता अमेरिकेत नाही, त्याची बहीण सुद्धा अमेरिकेत गेली पुढं, त्याची दुसरा भाऊ सुद्धा चांगला शिकला. याचा अर्थ परिस्थिती आपली शत्रू असते का नाही, तुमचं मन, तुमची जिद्द ही महत्वाची आहे. मगाशी मला आनंद असा वाटला की प्रेरणा उबाळ्यांची आपल्या सरांनी ओळख करून दिली की नाही. प्रेरणा विलास ना, बरोबर आहे ना, विलास उबाळे, ज्यांची गुरु कोण आहे ते प्रेरणा उबाळ्यांचे त्याचे वडील आहेत. वडिलांनी त्यांना आयुष्यामध्ये प्रेरणा दिली. हे बॅड लकीली लवकर एक्सपायर झाले अटॅकमुळे, परंतु ते वडिलांचं कायम नाव काढतात. पण त्यांनी त्यांचं करिअर केलंय, त्यांनी त्यांच्या लक्षात आलंय हिंदी भाषेला किती महत्व आहे. आणि मला हे कसं लक्षात आलं तर तुम्हाला सांगतो, करोनामध्ये स्पर्धा सातारला आली होती, सगळे सातारला होते. आमचा नातू छोटा होता तोही सातारला होता, कारण मोकळं होतं ना आपल्याकडं, वातावरण चांगलं होतं. तर ती जेव्हा मी बघायचो ती फोनवर बोलत होती ना सगळ्यांशी, कंपनीचं काम करत होतं. ती भाषा कुठली होती, मद्रासची मुलं होती, चेन्नईची मुली होत्या, इकडं उत्तर प्रदेश मधले ऑफिसर्स होते. कुठली भाषा असेल, हिंदी होती. याचा अर्थ काय होतो, जेव्हा अमेरिकेत दामोदर खडसे यांच्याकडे मी गेलो होतो, ते सांगत होते मी अमेरिकेत गेलो होतो, तर अमेरिकेमध्ये सगळे जेव्हा भारतातली लोक जमायची तेव्हा कुठल्या भाषेत बोलायचे, हिंदीमध्ये. मग तो तामिळनाडूचा असू दे, तो दिल्लीचा असू दे, तो महाराष्ट्रातला असू दे, याचा अर्थ असा होतो की हिंदी भाषा ही मराठी इतकीच महत्वाची आहे. कशासाठी, रोजगारासाठी. आपल्याला काय पाहिजे, रोजगारासाठी. उदाहरणार्थ असं गृहीत धरा की तुम्ही अजून 4 वर्षाने एखाद्या कंपनीचा इंटरव्ह्यू आहे आणि ती जी व्यक्ती तुमच्याशी हिंदीत बोलते आणि तुमचं शाळेपासून तर हिंदी पक्क झालेलं आहे, तर तुम्ही काय करा, बाकीच्यापेक्षा चांगलं उत्तर द्या. इंटरव्ह्यू मध्ये मार्क बघतात का नाही, इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही काय करता बघता, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्ही कसं बोलता, तुम्ही कसं चालता, तुम्ही मार्केटिंग उद्या असेल तर कसं करू शकाल, दुसरी जबाबदारी असेल तर कसं करू शकाल. त्याच्यामुळं आपण त्यांना एवढ्यासाठी बोलवलेलं आहे की आपल्याला हिंदीचा प्रोजेक्ट करायचा आहे जो महाराष्ट्रामध्ये गाजेल. आपला अभ्यास करून
त्या वेळच्या वेळी आपल्याकडे येणार आहेत. जी नववीची 9वी ते 10वीत गेलेली मुलं, 8वी ते 9वीत गेलेली मुलं आणि 8वीत आता जी मुलं येतील ती, असे 3 वर्षाचा प्रोजेक्ट आपण करतो आहोत की जेव्हा तुम्ही इथून बाहेर जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, अरे हा प्रोजेक्ट आम्हाला फार उपयोगी पडला. त्याने आम्हाला जे सांगितलं, जे आम्ही केलं त्याचा आम्हाला प्रत्येक ठिकाणी उपयोग होतोय. जसं आपण वेगवेगळे प्रयोग केले. आपण काय केलं, इन्फोसिस स्कॉलरशिप आपल्या शाळेतल्या आमच्या 3 विद्यार्थिनींना मिळालेली आहे. मग त्या विद्यार्थिनींना स्कॉलरशिप मिळताना येणारी जी मंडळी होती त्यांनी मार्क्स काय बघितले, त्या विद्यार्थिनीचं घर बघितलं, ती कशी आहे बघितलं आणि त्यांच्या आयुष्याचं आता काय झालं, कल्याण झालं. त्याच्यामुळे ह्या पुढच्या कालावधीमध्ये परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. म्हणजे मला माहित नाही, परंतु एका 15 वर्षात मध्ये तुम्हाला हायवेच्या शेजारी काय दिसेल, इथे काय दिसेल, IT पार्क दिसेल, पण त्याच्यापेक्षा काय दिसेल, ओळखून दाखवा 1-2 ठिकाणी. मेट्रो दिसेल, मेट्रो. तुम्ही बसला मेट्रो का, मेट्रो मध्ये पुण्यामध्ये अर्धा तासात पोहोचतो. किती तासात? आणि तिथल्या कंपनीमध्ये नोकरीला जा, तिथल्या एखाद्या कॉलेजमध्ये जा, इतकं स्पीडअप होणार आहे, इतकं स्पीडअप. जसं मला आठवते आम्ही राहायला कोटुंबला 2005 साली गेलो, मोकळं होतं सगळं. आता केवढी गर्दी आहे, पर्याय नाही. त्याचं कारण असं, तुम्ही आता पुण्यामध्ये घर घेऊ शकत नाही, किती चांगली नोकरी मिळाली तरी. म्हणजे आम्ही आमचा फ्लॅट 11 लाखाला घेतला त्यावेळेला. किती लाखाला? त्याला सुद्धा कर्ज काढून बिडून मिळत नव्हतं आम्हाला कर्ज. आता किंमत किती झाली त्या फ्लॅटची? 1.5 कोटी. आता घेऊ शकेल का? नाही घेऊ शकत. समजून घ्या. म्हणून आपण आता शाळेमध्ये या वर्षापासून वेगवेगळे प्रयोग करणार आहोत. ते वेगळे प्रयोग एवढ्यासाठी आहे, एका बाजूनी तुम्ही आता सांगा इराणचं युद्ध चालू आहे, बरोबर आहे का नाही? इराणचं युद्ध महत्वाचं आहे, तुमची नोकरी महत्वाची, रोजगार महत्वाचा, बरोबर आहे का नाही? आपली शेती महत्वाची, आपलं कुटुंब महत्वाचं. त्याच्यामुळं डॉक्टर प्रेरणा उबळे सारख्या व्यक्तिमत्वाला आपण आग्रह केलाय की तुम्ही मैदानात इथं या, आमच्या विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वीला असं काय शिकवा. म्हणजे बघा आता पुण्यासारख्या ठिकाणी त्यांच्या कॉलेजमध्ये 800-900 विद्यार्थिनी आहेत. काय शिकतात? हिंदी. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही हिंदी चांगलं, आता उदाहरणार्थ माझं एक पुस्तक आलंय बघा, इथं आपल्या लायब्ररीत आहे, आनंद झाला म्हणून. ते पुस्तक आता इंदोरचे माझे मित्र आहेत तारे म्हणून, ते कशात करतायत? हिंदीमध्ये करतायत. त्यांनी करायला घेतलं. सगळं तुमचं हिंदी चांगलं झालं तर मला तारेकडे जावं लागलं असतं का? कुणी गेलं असतं? मी म्हटलं असतं तुम्ही हे करता का माझं एवढे हिंदी करते, तर काय अवघड आहे? हे आपल्याला करायचं. हिंदी ही भाषा रोजगाराची आहे, जी जगामध्ये तुम्हाला कुठेही उपयोगी पडेल. मराठी महत्वाचीच आहे, मराठी भाषेतून आपल्याला काय मांडायचं ते कळणार आहे, पण हिंदी इंग्रजीतून जगाला समजणार. जसं चित्राला भाषा आहे का? तुम्ही एखादं चित्र चांगलं काढलं आणि फेसबुकवर टाकलं तर ते जगात पोहोचतं. आवडलं तर जगात तुम्हाला फोन येणार. पण ते कशात बोलतील? इंग्लिश मधनं बोलतील आणि कुठल्या भाषेत बोलतील. तसं आपल्याला वेगवेगळे प्रयोग या वर्षीपासून आपण ऑलरेडी चालू आहे. पण आता एक भर आहे, मला जाणवलं, मला माहित नव्हतं. मी म्हणालो विद्यापीठामध्ये एकच हिंदी विभाग असतो, पण प्रेरणा उबाळेंनी पुणे विद्यापीठाशी भांडून मेरिटनी त्यांच्या संस्थेसाठी, आपली कशी लोकमंगल शिक्षण संस्था आहे तशी त्यांची संस्था आहे, त्या संस्था मोठी आहे संस्था, आपल्या एवढी नाही, आपल्या 50 पटीने मोठी आहे ती. परंतु त्यांनी हिंदी विभाग चालू केला. पण हा विभाग कशासाठी चालू केला? त्यांच्यासाठी केला का? आता त्यांना सुद्धा केवढी संधी आहे. त्या हळूहळू त्यांच्याकडे, त्याला म्हणतात माझं एवढं पुस्तक करता का? तर त्या म्हणतात नाही, माझी एवढी गर्दी आहे की तुमच्या पुस्तकाला तुमचा नंबर 10 वर्षांनी लागेल. मी काय 10 वर्ष थांबू शकतो का? मग मी आपलं तारेकडे दिलं ते पुस्तक हिंदीमध्ये करायला. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, 10 वर्षाचं काम त्यांच्यावर पेंडिंग आहे. म्हणजे एका बाजूने नोकरी करतायत, एका बाजूने वेगवेगळ्या संमेलनं घेतात, एका बाजूने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरतायत आणि एका बाजूने मराठीचं हिंदीमध्ये, इंग्रजीचं हिंदीमध्ये भाषांतर करून आपलं पद्धतीतून मुलांना एक चांगली प्रेरणा देत आहे. त्या कॉलेजच्या त्या हिंदी विभागाच्या प्राचार्य आहेत. त्यामुळं त्याचं सगळ्यांनी टाळ्या गजरात स्वागत करू. नववीच्या मुलांना थोडं जास्त करावं लागेल. सुट्टीमध्ये आता करा, सुट्टीमध्ये त्या तुमच्या ते लगेच जाणार नाहीत.
तुमच्याबरोबर बोलणार आहेत, विशेषतः 9वीच्या विद्यार्थीनींना काहीतरी अभ्यासक्रम द्या आणि त्यांना सांगा मी येणार आहे 1 जूनला, तो पण हे पूर्ण पाहिजे. 8वीच्या 9वीत गेलेल्यांना पण द्या. आणि आपण असा प्रयोग करूया की जो महाराष्ट्रामध्ये नागेवाडी कृषीचं नाव मोठं करेल. नागेवाडी कृषीचं नाव मोठं करण्याचा अर्थ काय? तुमचं नाव मोठं. तुमचं नाव मोठं होणं म्हणजे काय? तुमच्या कुटुंबाचं नाव मोठं होणं. आणि नुसतं नाव मोठं होणं नाही, तुम्हाला संधी मिळणार, त्या संधीचा आपण फायदा करून घ्यायचा. पुन्हा एकदा मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आज या कार्यक्रमाला प्रसिद्ध विशेषतः चित्रकलेच्या शिक्षिका, म्हणजे सगळ्या नाटक असेल, चित्रकला असेल, गाणं असेल, रांगोळी असेल, मेहंदी असेल, सगळ्या बाबतीत कविता करणं असेल, अशा संस्थेचा सजीव शिल्पा चिटणी उपस्थित आहेत. आपले जमदाडे सर अतिशय चांगल्या पद्धतीतून आपल्या बरोबर बोलतायत, काम करतायत. हिंदीचे सर 31 मेला रिटायर होत आहेत ना, 31 मेला जूनला रिटायर होत आहेत, पण ते जूनला त्यांनी रिटायर होऊ नये, येत राहावं शाळेमध्ये अशी त्यांना आपण विनंती करणार आहे. त्यांनी मॅडमकडनं काय त्यांना काय रोज यायला काय असं काय नाही, मतदान जमल कसं यायचं, वेळ मिळेल तसा, होय का नाही, पण येतील असं वाटतंय मला. ते नाही तर आपण काय म्हणू शकत नाही, पण ते प्रयत्न करतील. पण त्यांना असं वाटतं की प्रेरणा उभा आपल्याला काही सांगताय त्याचं आपण काम करावं. पठाण सर आलेत, पठाण सर सुद्धा मेमाडीच्या शाळेमध्ये न घाबरता हिंदीच्या वेगवेगळ्या गोष्टी काही चालू करतील आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगल्या पद्धतीतून विकास करतील म्हणून त्यांना आपण बोलवलेलं आहे. कसबे सर आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी एवढंच सांगू इच्छितो, मुलांना वेगळं लक्ष द्या. मुलांना काय अतिशय प्रतिकूल आहे. आता मी आज लेख वाचत होतो, आज देशामध्ये बेरोजगारांचं प्रमाण प्रचंड वाढतंय आणि त्यात जास्तीत जास्त प्रमाण कुणाचं वाढतंय माहितीये? श्रीमंताच्या घरातलं वाढतंय. ज्यांच्याकडे पुण्या मुंबईला गाड्या घोड्या आहेत का नाही, त्यांना ती सवय नाही ना कष्ट घ्यायची. तुम्हाला सवय आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथं जेवढी मुलं मुली आहेत त्या प्रत्येकाला कुठंतरी संधी मिळाली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करतोय. त्याला आपण नक्की यशस्वी होऊ. पुन्हा एकदा डॉक्टर प्रेरणा उभे आपल्या विनंतीला मान देऊन आल्या, त्यांनी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. मामूलकरांनी एक इथं कविता सादर केली, कुणाची माहितीये? माझी कोणाकोणाला माहितीये? माझी कोणाकोणाला माहिती? वाचत नाही माझी पुस्तक तुम्ही? कविता त्यांची प्रेरणा उभा, टाळ्या वाजवा त्यांच्यावर. पुस्तकातली ती कविता आहे, मामूलकरांनी लगेच बसवली तेव्हा त्यांना आल्याला आनंद वाटला, अरेच्या माझी कविता बसवली म्हणून, होय का नाही. तर त्यांना मामूलकरांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करतो, तुमच्या सर्वांचं कौतुक करतो, गोडगे सरांचं कौतुक करतो. विशेषतः काय या ठिकाणी इंग्लिश सर हे सगळे युट्यूबला जाणार आहे. तुम्ही जे काय बोलाल, मॅडम जे बोलतील ते, माझ्या माहितीवर मॅडमचा कार्यक्रम सुद्धा आपणच कव्हर केला, तो युट्यूबवर आहे, तो इंग्लिश सरांनीच त्याला पुढे आलेले आहे. उद्या बातम्या आला तर त्याचं कौतुक करूया, छान लिहितात पुढे तर हुशार आहे. त्या सगळ्यांचं मी कौतुक करतो, आभार मानतो आणि माझं भाषण संपवतो. जय जय. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर प्रेरणा उबाळे आपलं मनोगत व्यक्त करतील. सगळ्यांचा आग्रह आहे बरं का, जो मॅडमकडं लक्ष देऊन भाषण ऐकणार नाही त्याला मी तर बातम्याला बोलवणार आहे, पण तो तुमच्याकडे बघणार आहे, भाषणाकडे लक्ष नाही देणार. बघा तिकडे त्या बाजूची मुलं करायचं इकडे सगळं. माझं लक्ष आहे, एवढं लक्षात ठेवायचं. इकडेच्या मागं सुद्धा पुढच्या मागं लक्ष आहे. बघूया कोण हा लगेच पुढे बोलवणार. जोरात आवाज आला पाहिजे. सगळ्या मुलांचं पहिल्यांदा मी कौतुक करते की असं खूप छान हसऱ्या चेहऱ्यांनी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. औपचारिक दृष्टीने मला या बाबतीत आभार मानायचे सुरुवातीला की एका देखण्या आणि सुंदर कार्यक्रमाला मला निमंत्रित करणारे आमचे शिरीष चिटणीस सर, शिल्पा चिटणीस मॅडम, जमदाळे सर, जाधव सर, पठाण सर, कसबे सर, इंगळे सर, हे सगळे
थोडेसे परिचित आहेत कारण आधीच्या माझ्या कार्यक्रमांना ते येऊन गेलेले आहेत आणि सारखं सारखं कौतुक मला ऐकायला मिळायचं या शाळेचं शिरीष चिटणीस सरांकडनं आणि मला असं सारखी उत्सुकता लागून राहिली होती की इथं मी एकदा तरी यावं आणि ही शाळा इथली मुलं जी काही प्रगती करत आहेत आणि छोट्याशा शाळेत ही असून सुद्धा न घाबरता खूप उत्साहानं काम करून खूप अभ्यास करून पुढे जाताना मला दिसत आहे आणि ही इतकी चांगली गोष्ट आहे की मी आता वाटेतून येत असताना पण मला असं दिसत होतं की इतके डोंगर आहेत, प्रतिकूल परिस्थिती आहे समोर, लांब लांबपर्यंत गावं आहेत आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही सगळेजण शिकत आहात. ती शिकण्याची जिद्द तुमच्यामध्ये दिसत आहे आणि आता जे विज्ञान प्रदर्शनाचं आपण उद्घाटन केलं त्यामध्ये मुलांनी ज्या पद्धतीचे प्रयोग सादर केलेले आहेत, मला असं वाटतं की कुठल्याही शहरातल्या मुलांना, खूप मोठ्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या सुद्धा सरस असे ते प्रयोग आहेत. काही मुलांनी कूलर बनवलेले आहेत, पवनचक्की बनवली आहे, इलेक्ट्रिसिटी कशी तयार होईल याचं त्यांना ज्ञान मिळत आहे आणि हे प्रत्यक्ष तुम्ही दाखवत आहात छोट्या छोट्या तुमच्या प्रयोगांमधून की हे आम्हाला जे पाठ्यपुस्तकामध्ये वर्गामध्ये शिकवलं जातं ते फक्त आम्हाला समजलेलं नाहीये, पण ते आम्ही प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आमच्या हातांनी सुद्धा निर्माण करू शकतो. म्हणजे तुम्ही हे काय केलंय हे तुम्हालाही आता कळणार नाही किंवा ही इतकी मोठी गोष्ट आहे आणि एकदा मुलांसाठीच टाळ्या वाजवाव्यात आपण. फक्त बक्षीस घेण्यापुरती ही गोष्ट नाही किंवा आपल्या शिक्षकांनी सांगितलं म्हणून केलेली ही गोष्ट नाहीये, पण या मुलांचा उत्साह, त्यांचं ज्ञान, त्यांनी आपली जी काही शिकवण आहे ती पणाला लावून आणि आहे त्या परिस्थितीमध्ये सगळं निर्माण केलंय, ही चांगली गोष्ट आहे. म्हणून या मुलांचं कौतुक आहे. आता इथे जमदाडे सरांनी सांगितलं आपल्या प्रास्ताविकामध्ये की कबड्डीचा संघ पुणे जिल्हा स्तरावर गेला, मुलं नाटकांमध्ये स्पर्धा जिंकतायत, राज्यस्तरावरती जात आहेत. तर ही खूप छान आल्हादपूर्ण गोष्ट आहे आणि आशादायी एक चित्र आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी खेडेगावातली जरी शाळा असली तरी सुद्धा ही मुलं जगाला सुद्धा टक्कर देऊ शकतात आणि पुढे जाण्याची हिंमत करू शकतात. यासाठी जे ते आपल्याला काही विचार देणारे आपले शिक्षक असतात, आपल्याला ज्ञान देणारे कोणी गुरु असतात आणि शाळेमध्ये आपल्याला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागतं ती परिस्थिती सुद्धा आपल्याला सगळं काही शिकवत असते. शिरीष चिटणीस सरांनी माझं थोडं कौतुक केलं, पण मला असं वाटतं की माझ्या वडिलांचाही त्यांनी उल्लेख केला. मला माझे वडील खूप जुन्या गोष्टी त्यांच्या शाळेतल्या सांगायचे की आम्हा बहीण भावांना की छोट्याशा शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं पण स्वप्न खूप मोठी होती आणि आपण जशी स्वप्न बघू तशीच परिस्थिती आपल्याला आपोआपच निसर्ग, देव ती घडवून आणून देऊ शकतो. त्यामुळे आपण कितीही लहान घरामध्ये जन्मलेलं असू पण आपले विचार चांगले असतील, आपली स्वप्न चांगली असतील आणि ती पूर्ण करण्यासाठीची जर आपली तयारी असेल, मेहनत घेण्याची तयारी असेल तर आपल्याला कधीही कोणीही रोखू शकत नाही. मी ज्यावेळी शाळेत होते त्यावेळी मी अतिशय शांत विद्यार्थिनी, खूप लाजाळू, की दिवसभरात एखादा शब्द बोलणारी अशी विद्यार्थिनी होते. पण आज मला अनेक ठिकाणी भाषण द्यावी लागतात. त्यासाठी मी आपोआपच तयार झाले कारण माझ्या पुढे तशा तशा संधी येत गेल्या, तशी परिस्थिती आपोआप येत गेली. हिंदीच्या संदर्भात किंवा भाषेच्या संदर्भात मला थोडंसं इथे आवर्जून मुलांना सांगावंसं वाटेल, शिक्षकांनाही सांगावंसं वाटेल की आजच्या घडीला संपूर्ण जगामध्ये 4थ्या नंबरला बोलली जाणारी भाषा आहे ती हिंदी. आज आपण शाळेमध्ये हिंदी शिकतो,
कॉलेजमध्ये हिंदी शिकतो, कुठे विद्यापीठामध्ये हिंदी विषय असतो, विभाग असतो, तिथे हिंदी शिकवलं जातं. हे आपल्याला भारतामध्ये चित्र दिसतं. पण जगामध्ये 270 युनिव्हर्सिटीज अशा आहेत की जिथं हिंदी शिकवलं जातं आणि खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं. म्हणजे अमेरिकेतल्या शाळांमध्ये 2 वर्षापासून आता 5वी पासून हिंदी कंपल्सरी केलेलं आहे. मला हे सांगायचंय की आपल्या भाषा आता कुठेही कमी राहिलेल्या नाहीत, कुठेही भारतापुरत्या महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेल्या नाहीत. तर त्यांच्यामधून जे काही रोजगार निर्माण होत आहेत, जग इतकं मोठं होत आहे, विस्तारत होत आहे. इंटरनेटचा तुम्ही वापर करत असाल, गुगलचा वापर करत असाल तर गुगलची सगळी भाषा आज हिंदी झालेली आहे. ChatGPTची भाषा आता हिंदी झालेली आहे. AIचं तुम्ही ऐकलं असेल ते AIची भाषा सगळ्यात जास्त वापरली जाणारी हिंदी आहे. तर आपण स्वतःच आपल्या भाषेचा आदर ज्यावेळी करू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आपल्या भाषेमधून आपल्याला किती संधी मिळणार आहेत. आता या मुली इथं दिसत आहेत मला की ज्या म्हणतायत की नोकरी लागल्यानंतरच आम्ही लग्न करू. तर ही मुलं पण आहेत की जी कबड्डीला जात आहेत, इतर काही विज्ञान प्रदर्शनामध्ये इतके सुंदर प्रोजेक्ट तयार केलेले आहेत. तर आपलं भविष्य आपण कसं घडवायचंय हे आपण आधी विचार केले पाहिजे. की ज्या आता शिरीष चिटणीस सर मी नेहमी बघते की पुण्यामध्ये इतके कार्यक्रम त्यांचे होत राहतात, अनेक लेखकांशी त्यांचा संवाद असतो आणि सतत नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न, समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. तशाच पद्धतीने मला असं वाटतं इथे शाळेसाठी शिक्षकांनी सुद्धा काही कार्यशाळांचं आयोजन करावं की जे भाषेच्या संदर्भात असतील, इतर विषयांच्या संदर्भात असतील आणि त्यातून मुलांना आणखी उत्साह निर्माण होईल आणि वेगवेगळ्या संधी सुद्धा मिळत जातील. या संधी ज्या आहेत त्या पुढे कुठेतरी आपल्या आयुष्याची वाट दाखवण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. एक साधं उदाहरण मी देऊ शकते. पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये ॲडव्हर्टाईज, मला माहिती आहे ॲडव्हर्टाईज रायटिंग, ॲडव्हर्टाईज मेकिंगची एक कॉम्पिटिशन झाली एका कॉलेजमध्ये आणि कॉमर्सची काही मुलं तिथं आली होती. सगळ्यांनी आता जसं तुम्ही इथे प्रोजेक्ट दाखवले मला तसं ॲडव्हर्टाईज काही मुलांनी तयार केल्या आणि त्या दाखवल्या होत्या. तिथे काही कंपनीची महत्त्वाची माणसं आली होती. फर्स्ट इयर कॉमर्सला शिकणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना एका कंपनीने 2 करोडमध्ये साईन केली. ही 2 करोडची संधी कशी मिळाली? असं काय होतं मग ॲडव्हर्टाईज मध्ये? तर जे काही आतापर्यंत टीव्हीवरती ॲडव्हर्टाईज मध्ये दिसलं ते जनसामान्यांसाठी होतंच, पण या मुलांनी काहीतरी वेगळा विचार मांडला ज्याला आपण युनिक म्हणतो, की इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवलं. तेव्हा त्या कंपनीला वाटलं की ही मुलं जी आहेत माझ्यासाठी इथून पुढे काम करावी. अशी संधी मिळणं जी आहे ही फक्त काही नशिबाने मिळालेली गोष्ट नाहीये. त्या मुलांचा विचार तिथपर्यंत गेला, पण तो कसा गेला? खूप विचार केल्यानंतर, खूप अनुभव घेतल्यानंतर, कदाचित त्यांचे शिक्षकही सतत मार्गदर्शन करत असतील, त्या मार्गदर्शनानंतर तिथपर्यंत ते पोहोचले. माझं सांगण्याचं तात्पर्य काय आहे की विद्यार्थ्यांना या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप संधी असते आणि या संधींमधून तुम्हाला त्याचं सोनं करता येणं गरजेचं असतं. की आज संधी मिळाली तर ती संधी कशी आपल्या आयुष्यासाठी मदत करू शकेल आणि पुढे आपल्याला कशी नेऊ शकेल. एका संधीतून अनेक संधी तयार होतात, तसं करता येणं गरजेचं आहे. आता तुम्ही सगळी खूप लहान लहान मुलं आहेत, खूप मोठं आयुष्य आहे, पण तरी सुद्धा मला इथं जाणवते की आसपासच्या वातावरणाच्या बाबतीत तुम्ही खूप सजग आहात. तुम्हाला लक्षात येते की इराण आणि इराकचं युद्ध जे चाललेलं आहे ते कशा प्रकारे चाललेलं आहे. पण आपल्याला
जे काही आपलं आयुष्य जगायचं आहे ते एक वेगळ्या पद्धतीने जगायचं आहे. आता आपल्या पुढे कुठल्या संधी आहेत की अगदी छोटीशी जरी असली तरी तिचा वापर करणं ही सगळ्यात उपयोगाची गोष्ट असणार. विज्ञान प्रदर्शनामधल्या सगळ्या मुलांचं मला खूप कौतुक वाटतंय की छोटं छोटं का होईना त्यांनी इथं तयार केलं आणि शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. मला माझ्या लहानपणीची गोष्ट आठवली की बर्फाळ प्रदेशातली घरं आम्ही तयार करत असतो विज्ञान प्रदर्शनामध्ये. इग्लू ज्याला म्हणतात, याक नावाचे प्राणी बर्फाळ प्रदेशात असतात, त्यांची चित्र आम्ही कशी काढायचो. तर मलाही जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणारे हे विज्ञान प्रदर्शन होतं. आणि जसं शिरीष चिटणीस सर म्हणाले की भाषेच्या संदर्भात जे काही आपल्याला आता इथून पुढे काही उपक्रम जरी राबवायचे असतील तर मी नक्कीच तुमच्या मदतीला आहे. आपल्या काही कार्यशाळा आपण जरूर घेऊ. मला एक आठवण याची होत आहे की मध्ये एक 4-5 वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातल्या आदिवासी शाळांसाठी मी व्याकरणाच्या काही कार्यशाळा घेतल्या होत्या शिक्षकांसाठी, की हिंदीच्या शिक्षकांसाठी त्या कार्यशाळा होत्या आणि सरकारची सुद्धा त्याला खूप मदत झाली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने ते 3-3 दिवसांच्या कार्यशाळा आम्ही घेण्यात यशस्वी झाले होते. एका NGO बरोबर आम्ही हे केलं होतं. तर अशा पण कार्यशाळा आपण आधी शिक्षकांना काही मार्गदर्शन करता येण्यासाठी करूयात. मुलांसाठी आपण वेगळ्या काही कार्यशाळा करू शकतो. लेखक आपल्या भेटीला जसे कार्यक्रम असतात तसेही आपण कार्यक्रम करू शकतो. साताऱ्यामध्ये पण खूप काही माणसं अशी आहेत की जी लोककलेशी संबंधित आहेत आणि त्यांचं साहित्य जे मौखिक आहे पण त्या मौखिक साहित्याने त्यांना महाराष्ट्रभर ओळख करून दिलेली आहे. तर अशाही लोकांना आपल्या शाळेमध्ये जरूर बोलवावं असं मी सुचवेन. तर संपूर्णपणे मला हेच म्हणायचं आहे की मुलांच्या हातात आपलं आपलं भविष्य असतं. आई वडील खूप कष्ट करतात, ते कष्ट, आपली परिस्थिती आणि आपल्याकडे काय काय साधन सामग्री आहे यामधूनच आपण आपलं भविष्य घडवायचं आहे. तर साधन सामग्री खूप आपल्याला लाखो आणि करोडो रुपयांचीच लागते असं काही नाही. आपल्या समोर बरेच आदर्श तुम्ही पाहू शकता. अब्दुल कलाम आहेत की ज्यांनी न्यूजपेपर विकण्याचं सुद्धा काम केले पण ते राष्ट्रपती झाले. आंबेडकरांचं उदाहरण तुमच्या डोळ्यांसमोर आहे की दिव्याखाली त्यांना पुस्तकं वाचावी लागत होती कारण घरामध्ये दिवे नव्हते. तर अशा महापुरुषांची ओळख प्रत्यक्ष विचारांमध्ये आपण करून घ्यावी आणि आपलं आयुष्य सुंदर बनवावं. माझ्या हिंदी विभागामध्ये जवळपास जिथे मी शिकवते मॉडर्न कॉलेज शिवाजीनगरला एक 600-700 मुलं हिंदी शिकतात की जी स्पेशल लेवलला हिंदी शिकतात, काही जनरल लेवलला हिंदी शिकतात पण पुढे त्याचा उपयोग त्यांना होतो. अलीकडे आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जी परदेशी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा बेसिक हिंदी शिकता यावं यासाठी आम्ही एक कोर्स सुरू केलेला आहे. खूप वेळा असं होतं की परदेशी मुलांना रिक्षामध्ये जाताना, बसमध्ये जाताना त्यांना एखादं वाक्य पण आपल्या भाषेमध्ये येत नाही किंवा कधी असा प्रसंग येतो की रिक्षावाला जास्त पैसे सांगतो, फसवतो. तर यातून त्यांना कुठेतरी आपलं आयुष्य की दुसऱ्या एका देशात एकतर राहायला आले असताना खूप सारा संघर्ष करावाच लागत असतो. पण मुलांना, विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने कोणी फसवू नये म्हणून सामान्य त्यांना भाषा शिकता यावी आणि दररोजची जे कम्युनिकेशन आहे, संपर्क करणं आहे ते तरी त्यांना यावं याचा एक उद्देश आमच्या पुढे होता. तर आमच्याकडे अशी 40-50 मुलं दरवर्षी असतात, परदेशी विद्यार्थी असतात की जी हिंदी भाषा शिकतात. तर तुमच्याकडे जो काही हिंदी विभाग आहे आणि हिंदी भाषा शिकवली जात आहे, इथं मला काही साहित्याचे प्रोजेक्ट दिसले की हस्तलिखित आहेत की खूप सुंदर अक्षरांमध्ये मुलांनी लिहिलेलं आहे
ते आणखी वाढवावं आणि आणखी चांगल्या पद्धतीने पब्लिश करता येईल. काही लोकांना बोलून सुद्धा पब्लिश करता येईल, त्याला ISBN नंबर सुद्धा घेता येईल, असंही जरूर पाहावं. ही एक स्टेप आणखी आता पुढे जायला हरकत नाही. की मुलांनी इथं खूप सुंदर कविता हिंदीमध्ये लिहिलेल्या मला दिसली. तर थोडक्यात सांगायचं तर की पद किंवा नंतर जो काही पैसा मिळतो तो खूप महत्त्वाचा नसतो. आपण जे जे शिकत जातो, आपल्या मेहनतीतून शिकत जातो. आणि जसं शिरीष चिटणीस आम्हाला दिसतात सतत कार्यरत असतात, तर काम करण्यासाठी कुठल्याही पदाची सुद्धा आवश्यकता नसते. तर नेहमीच असे उपक्रमशील एक शिक्षकच म्हणू आपण त्यांना, की ते तुम्हाला लाभलेले आहेत आणि खूप चांगले शिक्षक सुद्धा तुमच्या समोर आहेत. तर त्यांचा पुरेपूर मार्गदर्शनाचा उपयोग करून घ्यावा. आणि मला इथं बोलवल्याबद्दल मी औपचारिक पद्धतीने जरी आभार मानत असले तरी मला इथे येऊन खूप आनंद मिळाला असं मी म्हणेन. कारण सगळ्याच गोष्टी आपण पैशामध्ये मोजू शकत नाही. काही गोष्टी या आपल्या समाधानासाठी आपण करत असतो, मुलांसाठी करत असतो, भाषेसाठी, साहित्याच्या सेवेसाठी करत असतो. त्या दृष्टीने हा कार्यक्रम माझ्यासाठी आहे. सगळ्या मुलांचं पुन्हा एकदा कौतुक, अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही वाट पाहत होता पारितोषिक वितरण, तो पारितोषिक वितरण समारंभ होईल. त्यानंतर तुम्हाला एक 10 मिनिटं भात खाण्यासाठी सोडलं जाईल आणि त्याच्यानंतर तुमचं हिंदी विषयावरचं लेक्चर होईल आणि त्यानंतर शाळा संपली.